नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतिकांत मोरे. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण इंग्रजी व्याकरणामधला जो खूप महत्त्वाचा भाग आहे फिगर ऑफ स्पीच हा घटक बघणार आहोत, ज्याला आपण मराठीमध्ये अलंकार असं म्हणतो. ओके, फिगर ऑफ स्पीच ज्याला आपण अलंकार म्हणतो. अलंकार म्हणजे काय तर दागिने. ओके, अलंकार म्हणजे काय दागिने. दागिन्यांचं महत्त्व काय तर दागिने आहे या शरीराचं सौंदर्य आणखीन फुलवण्याचं काम करतात, खुलवण्याचं काम करतात. ठीक आहे, तसं कुठलीही भाषा असेल तर त्या भाषेला आणखी समृद्ध किंवा आणखी त्याचं सौंदर्य वाढवण्याचं काम हे अलंकार करत असतात. सो देर आर सम फिगर ऑफ स्पीच इन इंग्लिश. फिगर्स ऑफ स्पीच इन इंग्लिश म्हणजे खूप सारे असे अलंकार इंग्रजीमध्ये जसे मराठीमध्ये आहेत तसेच आपल्याला इंग्रजीमध्ये सुद्धा दिसतात. तर त्यापैकी आपण पार्ट एकमध्ये पहिले 3 फिगर ऑफ स्पीच बघणार आहोत, ज्याच्यामध्ये सिमिली, मेटाफर आणि पर्सोनिफिकेशन. ओके, सो विल सी दोज 3 पार्ट्स फिगर्स ऑफ स्पीच. सो ॲट द फर्स्ट, व्हॉट इज वन फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच म्हणजे नेमकं काय. दिस इज द मीन ऑफ लँग्वेज. पहा, हे काय आहे. दिस इज द मीन ऑफ लँग्वेज. हे एक काय म्हणू आपण त्याला, साहित्य किंवा एक घटक आहे की जो कशाचं साधन आहे, भाषेचं एक साधन आहे, ज्याच्यामध्ये काय आहे विच ब्युटिफाईज द लँग्वेज, जे भाषेला आणखी सौंदर्य देण्याचं काम करतं. ओके, द टर्म फिगर ऑफ स्पीच कवर्स अ वाईड रेंज ऑफ लिटरसी डिव्हायसेस. ओके, खूप सारे डिव्हायसेस आपल्याला याच्यामध्ये दिसतात. मीन्स हाऊ टू से किंवा हाऊ टू राईट द पोयम. ओके, देर आर मेनी रायटिंग डिव्हायसेस. तर ते डिव्हायसेस आपल्याला इथं दिसतात. टेक्निक्स, मेनी टेक्निक्स आर देअर. ओके, जसं आपण राईम स्कीम बघतो, रायमिंग वर्ड्स देतानाचा कसं असतो, किंवा काही 4 ओळीच्या स्टांजाज असतात, काही 6 ओळीचे असतात. तर ते वेगवेगळे टेक्निक्स, हे जे टेक्निक्स आहेत ते डिपेंड ऑन द पोएट किंवा पोएटेस. तो जो असेल त्याच्यानुसार ते त्याच्यावर डिपेंड असतं तो कसं लिहितो आहे. अँड अदर फॉर्म्स ऑफ फिगरेटिव्ह लँग्वेज. मीन्स फिगरेटिव्ह लँग्वेज म्हणजे जी अलंकारिक भाषा करण्याचं काम ह्या फिगर ऑफ स्पीच आपल्याला याच्या थ्रू आपल्याला दिसून येतं. सो टुडे वी विल सी द फर्स्ट 3 टाईप्स. ओके, सिमिली, मेटाफर अँड पर्सोनिफिकेशन. ओके, सो विल सी एव्हरी टाईप. कम अहेड. ओके, द फर्स्ट इज सिमिली. आता सिमिली म्हणजे काय, ज्याला आपण मराठीमध्ये ना मला उपमा अलंकार असं म्हणतात. त्याला काय म्हणतात, त्याला उपमा अलंकार. उपमा कशासाठी आपण वापरतो. उपमा अलंकार हा कशासाठी असतो, कोणाला तरी कोणाची तरी उपमा द्यायची असते. ठीक आहे, अशा वेळेस आपण वापरत असतो. ठीक आहे. सो व्हॉट इज द डेफिनेशन. द डायरेक्ट कंपॅरिझन बिटवीन 2 डिफरंट ऑब्जेक्ट इज कॉल्ड सिमिली. Okay, this is the direct comparison. Okay, so you have to say this thing is like this one. Okay, अशा पद्धतीचं कंपॅरिझन जिथं दिसतं आपल्याला, that figure of speech is called simile. Okay, 2 different objects compared with each other with, as, so or like. ह्या 3 शब्दांचं खूप महत्त्व आहे याच्यामध्ये. इफ यू हॅव एनी line of simile, so you will definitely find as, so or like. याच्यापैकी एक शब्द तुम्हाला तिथं दिसणार आहे. ओके, यू कॅन सी वन एक्झाम्पल. लाईफ इज लाईक अ ड्रीम. आयुष्य हे कशासारखं आहे, लाईफ कसं आहे, कशासारखं आहे, ड्रीमसारखं आहे. ओके, इट मीन्स दॅट युअर लाईफ इज कम्पेअर्ड विथ अ ड्रीम. कशाबरोबर कम्पेअर केलं आहे. ओके, 2 डिफरंट थिंग्स आर कम्पेअर्ड विथ इच अदर. ओके, सो लाईफ कशासारखं आहे, ॲज किंवा लाईक हे जे शब्द आहेत ते तुम्हाला काय सांगत असतात. दिस इज द एक्झाम्पल ऑफ सिमिली. यू कॅन सी हिअर. ओके, वन मोर एक्झाम्पल इज हिअर. माय मॉम इज ॲज बिझी ॲज अ बी. म्हणजे माझी आई ही कशासारखी बिझी असते, एखाद्या मधमाशीसारखी. मीन्स शी इज ऑलवेज बिझी इन किचन. ओके, सम गेस्ट्स आर कम, सो माय मदर इज ऑलवेज बिझी. ओके, हे सांगायचं. पण ऑलवेज बिझी म्हणण्यापेक्षा कोणासारखी बिझी, एखाद्या मधमाशीसारखी, कारण मधमाशी ही खूप बिझी असणारी एक इन्सेक्ट आहे. ठीक आहे. सो लाईफ इज लाईक अ ड्रीम. नाव कम टू द नेक्स्ट. हर फेस इज लाईक अ रेड रोज. ओके, नाव द फेस इज कम्पेअर्ड विथ रेड रोज. आणि अगेन यू कॅन सी हिअर लाईक वर्ड. ओके, पुढचा काय बघा. तानाजी फॉट लाईक अ लायन. ओके, तानाजी फॉट लाईक अ लायन मीन्स तानाजीच फायटिंग किंवा तानाजीचं जे फायटिंग आहे किंवा त्याची जी ब्रेव्हरी आहे ते कोणाबरोबर कम्पेअर केले, लायन बरोबर. ओके, अगेन यू कॅन सी द वर्ड लाईक. ओके, नेक्स्ट. ही इज स्लाय ॲज अ फॉक्स. कोणासारखा, फॉक्ससारखा. या ठिकाणी ॲज आला.
Okay, Tagore's poems are like the message of God. Okay, the poems are compared with message of God. म्हणजे देवाच्या मेसेज सारख्या पोयम असतात. मेसेज असतात असं नाही, मेसेज सारख्या. ओके, सो दिस इज सिमिली द फर्स्ट. Come to the next, metaphor. What is metaphor? An indirect or implicit comparison between two डिफरंट ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड मेटाफर. ओके, आता इथं काय बघा, दोन वस्तू आहे ना, ही वस्तू हीच आहे असं वर्णन असतं. ठीक आहे, ह्याच्यासारखी नाही. ज्यासारखी असणे म्हणजे काय, ती वस्तू त्याच्यासारखी आहे म्हणजे ती तशी नाही, म्हणजे आपण कम्पेअर करतो ते माझ्यासारखं आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, किंवा आपण एखाद्या वेळेस बोलत असतो तुझा स्वभाव त्याच्यासारखा आहे, दॅट इज सिमिली. पण तोच आहे असंच जे असतं त्याला आपण काय म्हणतो, मेटाफर. याला मराठीमध्ये रूपक अलंकार म्हणतात. काय म्हणतात त्याला, रूपक अलंकार. म्हणजे काहीतरी त्याचं हे आहे बघा, दोन वस्तू वेगळ्या नाहीतच, त्यांचं एकच आहेत, अभिन्न आहेत, उपमेय हे उपमानच आहे वगैरे वगैरे, जे आपण रचना बघतो तर ती रचना तुम्हाला या अलंकारामध्ये भेटते. अँड इनडायरेक्ट ऑर इम्प्लिसिट कंपॅरिझन बिटवीन टू डिफरंट थिंग्स. ओके, आता पहा, ही हॅड द हार्ट ऑफ लायन, म्हणजे त्याचं हृदय हे वाघाच्या ह्याच्यासारखं नाही म्हणले, वाघाचंच आहे असं म्हणतो आपण. कधी कधी म्हणतो ना, तानाजी म्हणजे वाघच होता दुसरा. ओके, वाघासारखा नाही, वाघच होता, अशा पद्धतीची रचना असते, तो मेटाफर. ओके, सो वी विल सी सम एक्झाम्पल्स. टाईम इज मनी, वेळ म्हणजेच पैसा. ओके, वेळ पैशासारखा आहे नाही, वेळ म्हणजेच पैसा, अशा पद्धतीचं वर्णन. माय मदर इज अ गॉडेस, मीन्स आय कम्पेअर्ड माय मदर विथ गॉडेस, डायरेक्टली विथ गॉडेस. ओके, लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. ओके, हास्य हे काय आहे, सर्वोत्तम प्रकारचं औषध आहे. ऑल द वर्ड्स इज अ स्टेज, ऑल द वर्ड इज अ स्टेज, नॉट वर्ड्स. ओके, वर्ड इज अ स्टेज, म्हणजे हे जग म्हणजे एक प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे, सो यू कॅन परफॉर्म, राईट. ओके, म्हणजे जगाला कशाबरोबर कम्पेअर केलं आहे, तर ते कम्पेअर केलं आहे कशाबरोबर, तुमच्या स्टेजबरोबर. ओके, तर अशा पद्धतीची रचना तुम्हाला मेटाफरमध्ये दिसते. म्हणजे त्याच्यामध्ये लाईक ॲज दिसतं, पण ह्याच्यात तेच आहे असं सांगितलेलं असतं. ओके, नाव थिंक ऑन इट. ओके, आता खाली जी दोन वाक्य दिलेत ना, त्याच्यावर थोडा विचार करा. मीन्स वी आर गोइंग टू कम्पेअर बोथ सिमिली अँड मेटाफर अँड वी विल फाइंड what things are there. Okay, in simile and metaphor ते आपण पाहणार आहोत. टाईम इज लाईक मनी, टाईम इज लाईक मनी म्हणजे वेळ हा पैशासारखा आहे. आणि खाली म्हणते टाईम इज मनी, म्हणजे वेळ हा पैसाच आहे, वेळ हा पैसाच आहे. म्हणजे आपण इथं काय करतोय, डायरेक्ट कंपॅरिझन करतोय, तोच आहे म्हणजे इक्वल थोडक्यात. आणि इथं काय म्हणतोय, त्याच्यासारखा आहे. ओके, तोच आहे आणि त्याच्यासारखा आहे, याच्यामध्ये खूप फरक आहे. सो द फर्स्ट इज सिमिली अँड द सेकंड इज मेटाफर. ओके, अशा पद्धतीचं तुम्हाला रचना दिसते. ओके, सो दोज आर द टू टाईप्स. नाव कम ॲट द थर्ड वन, पर्सोनिफिकेशन. पर्सोनिफिकेशन इज अ फिगर ऑफ स्पीच वेअर नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स आर डिस्क्राईब टू सीम लाईक पीपल. म्हणजे आपल्याला इथं काय करायचं असतं, सम नॉन लिव्हिंग थिंग्स, नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स आर डुईंग लाईक अ लिव्हिंग थिंग्स, म्हणजे लिव्हिंग थिंग्ससारखं किंवा माणसासारख्या कृती करत आहेत असं ज्यावेळेस वर्णन आपण करत असतो एखादी नॉन लिव्हिंग, ज्याला आपण मराठीमध्ये ना चेतन गुणोक्ती अलंकार असं म्हणतो. चेतन गुणोक्ती म्हणजे काय, चेतन म्हणजे काय, जिवंत माणसासारखं एखादी कृती, एखादा निर्जीव घटक करतोय, हे ज्यावेळेस आपल्याला दिसतं त्यावेळेस आपण चेतन गुणोक्ती किंवा ज्याला आपण पर्सोनिफिकेशन या पद्धतीचा अलंकार म्हणतो. ओके, यू कॅन सी वन एक्झाम्पल इज दॅर, द ल्यूज डान्स्ड ऑन द विंड. द ल्यूज डान्स्ड ऑन द विंड म्हणजे काय, पानं कशावर डान्स करतायत, हवेवरती. ओके, इज इट पॉसिबल, दिस इज द कॅपॅसिटी, किंवा त्यांच्याकडे ती कॅपॅसिटी आहे का की ते डान्स करू शकशील, नो. ओके, डान्सिंग ही जी ॲक्ट आहे, हू कॅन डू दिस, द पीपल, राईट. इट मीन्स दॅट डान्स ही कॅपॅसिटी किंवा डान्स करण्याची जी ॲक्टिव्हिटी आहे, ओन्ली ह्युमन बिईंग कॅन डू, राईट. ओके, मग इथं तर पानं दिलेत, मग या ठिकाणी याला पर्सोनिफिकेशन म्हणायचं. ओके, नाव कम टू द नेक्स्ट, वी विल सी सम एक्झाम्पल्स. स्टार्स डान्स इन द स्काय. स्टार्स, कॅन स्टार्स डान्स, नो, इट इज नॉट पॉसिबल. ओके, ते डान्स करू शकत नाही कारण मानवी स्वभावात ते आहे. ठीक आहे, द सन इज स्माइलिंग ॲट अस, आमच्याकडे बघून तो काय करतोय, हसतोय. ओके, सो कॅन सन स्माइल ॲट अस, आपल्याकडे बघून हसू शकतो का, नो. ओके, अपॉर्च्युनिटी नॉक्स
ॲट द डोअर बट ओनली वन्स. ओके, अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी ही काय करते, आपल्या दरवाज्यावर काय करत असते, नॉक करत असते. नॉक करणं हे सजीव घटकाचं काम आहे. संधी थोडंच आल्यावर आपल्याला आवाज देते. ओके, फक्त बोलायचं, त्या कवीला सांगायचं की संधी तुला नॉक करते, समजून घे, संधीचं सोनं कर, एक्सेट्रा एक्सेट्रा. राईट. द सिटी गोज ऑन ग्रोईंग. ग्रो होणं, वाढ होणं ही सजीवांची लक्षणं आहेत. बरोबर आहे, वाढ ही सजीवांची होत असते, ह्युमन बिईंगची होत असते. तर तसं मग या ठिकाणी विचार करायचं, शहरं कशी वाढतील. ओके, शहरं वाढणार नाही. जशी माणसाची वाढ होते तशी शहरांची वाढ होते का, नाही. तर शहरांची घरांची संख्या वाढत जाते, आपण त्याला शहराचं वाढणं म्हणतो. ठीक आहे. सो दोज आर द एक्झाम्पल्स ऑफ पर्सोनिफिकेशन. म्हणजे सिमिली, मेटाफर अँड पर्सोनिफिकेशन हे तिन्ही अलंकार खूप महत्त्वाचे आहेत. फर्स्ट टू वी कम्पेअर्ड. ओके, दिस इज पर्सोनिफिकेशन. दिस इज युजफुल फॉर नॉन लिव्हिंग थिंग्स हू ॲक्ट, किंवा त्या गोष्टी जशा ॲक्ट करतायत की जसं की लिव्हिंग थिंग ॲक्ट करते, असं वर्णन आलं की आपण त्याला काय म्हणतो, पर्सोनिफिकेशन. ओके, तर अशा पद्धतीने हे तुमचे 3 अलंकार आपण घेतले आहेत. दिस इज पार्ट फर्स्ट. वी विल सी इन पार्ट सेकंड. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ओके, थँक्यू.